तुम्ही ए आयला मोठा प्रश्न विचारता आणि उत्तर येतं अर्धवट आणि गोंधळलेलं. चिडचिड होते ना. पण खरं सांगू, चूक ए आयची नाही, चूक आहे तुम्ही ए आयशी कसं बोलता त्याची. ए आयकडून जबरदस्त रिझल्ट मिळवायचा असेल तर एक मोठा प्रश्न तोडा छोट्या छोट्या स्मार्ट प्रॉम्प्टच्या साखळीत, जिथे प्रत्येक उत्तर पुढच्या प्रश्नाला फीड करतं आणि यालाच म्हणतात प्रॉम्प्ट चेनिंग. आणि हे तुमचं ए आय वापर कायमचा बदलून टाकेल. चला समजून घेऊया प्रॉम्प्ट चेनिंग काय असतं. प्रॉम्प्ट चेनिंग म्हणजे काय? प्रॉम्प्ट चेनिंग म्हणजे एक मोठं काम अनेक छोट्या छोट्या प्रॉम्प्ट्समध्ये विभागणं, जिथे एका प्रॉम्प्टचा आउटपुट पुढच्या प्रॉम्प्टसाठी इनपुट म्हणून वापरला जातो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एकाच मोठ्या प्रॉम्प्टमध्ये सगळं विचारण्याऐवजी तुम्ही ए आयला स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन करता. ही पद्धत एक स्ट्रक्चर वर्कफ्लो तयार करते. अगदी सॉफ्टवेअर मॉड्यूल्स तयार करण्यासारखं प्रत्येक प्रॉम्प्टची एक स्पेसिफिक रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी असते. चला एक उदाहरण पाहूया. समजा तुम्ही ए आयला सांगितलं जनरेट कोड, डिबग इट, एक्सप्लेन इट अँड राईट टेस्ट. याला कंबाईन किंवा ओव्हरलोडेड प्रॉम्प्ट म्हणतात. प्रॉम्प्ट खूप मोठे होतात तेव्हा ए आय कधीकधी काही गोष्टी मिस करू शकतो, जसे की महत्त्वाचे स्टेप्स तो मिस करू शकतो, मिक्स किंवा कन्फ्युजिंग रिस्पॉन्स देऊ शकतो किंवा आउटपुट क्वालिटी कमी करू शकतो. असं का होत असेल? कारण एका सिंगल इन्स्ट्रक्शनमध्ये अनेक टास्क एकाच वेळी ए आयचं अटेन्शन मिळवण्यासाठी कम्पीट करत असतात, स्पर्धा करत असतात. आता हा जो प्रॉब्लेम आहे तो आपण प्रॉम्प्ट चेनिंगने कसा सॉल्व्ह करू? चला पाहूया. आपण काय करूया, या प्रॉम्प्टचे छोट्या छोट्या प्रॉम्प्ट्समध्ये कन्वर्जन करूया. त्यालाच आपण प्रॉम्प्ट चेनिंग म्हणतो. तर स्टेप 1 काय आहे? तर आपण इथे फक्त कोड जनरेट करायला सांगतो. इथे ए आय फक्त सोल्युशन लिहिण्यावरच फोकस करेल, बाकी काही नाही. डिबगिंग नाही, एक्सप्लेनेशन नाही, टेस्टिंग नाही, फक्त क्लीन कोड जनरेशन. यामुळे ए आयचा फोकस इम्प्रूव्ह होतो आणि कोडिंग ॲक्युरेसी वाढते. आता दुसऱ्या स्टेपमध्ये आपण काय करू? जनरेट कोड डिबग करायला सांगू. आता स्टेप 1 मध्ये आपला आउटपुट आपल्याला मिळाला आहे, जो की एक कोड आहे, जनरेटेड कोड आहे. तोच दुसऱ्या स्टेपमध्ये ॲज अ इनपुट आपण वापरू. तो नव्या प्रॉम्प्टमध्ये आपण पास करू. आता ए आय आता कोड ॲनालाइज करते, लॉजिकल इश्यूज बघते, सिंटॅक्स प्रॉब्लेम, एज केसेस आणि पॉसिबल इम्प्रूव्हमेंट तपासते. हे सेपरेशन डिबगिंगला अधिकच रिलायबल बनवते. त्यानंतर येतो तिसरी स्टेप, एक्सप्लेन करा. एकदा कोड स्टेबल झाला की आपण ए आयला तो कसा काम करतो हे एक्सप्लेन करायला सांगतो. हे विशेष उपयोगी येतं लर्निंगसाठी, डॉक्युमेंटेशनसाठी, नॉलेज शेअरिंगसाठी आणि ज्युनियर डेव्हलपर्सच्या ऑनबोर्डिंगसाठी. कारण एक्सप्लेनेशन हा कोड जनरेशनपासून वेगळा झालेला आहे, त्यामुळे रिस्पॉन्स अधिक क्लीन आणि समजायला सोपा येतो. आणि शेवटी आपण त्याला सांगतो राईट टेस्ट केसेस लिही. आता ए आय पूर्णपणे व्हॅलिडेशनवर फोकस करते. युनिट टेस्टेस, एज केसेस, एक्सपेक्टेड आउटपुट्स आणि फेलियर सिनारिओज. यामुळे एकाच सिंगल प्रॉम्प्टमध्ये सगळं कंबाईन करण्यापेक्षा हे खूप बेटर आहे आणि हायर क्वालिटी टेस्ट कव्हरेज तुम्हाला मिळवून देते. म्हणूनच प्रॉम्प्ट चेनिंगला मल्टी स्टेप वर्कफ्लो म्हटले जाते. प्रत्येक स्टेपचा एक स्पेसिफिक गोल असतो आणि प्रत्येक आउटपुटचा पुढच्या स्टेपला अधिक इम्प्रूव्ह करतो. याचे फायदे खूप मोठे आहेत. हायर ॲक्युरेसी, बेटर डिबेबिलिटी आणि क्लिअर लॉजिक सेपरेशन. आणि खरं सांगायचं तर प्रोफेशनल ए आय सिस्टम हेच ॲप्रोच वापरून बिहाइंड द सीन डिझाईन केले जाते. जर तुम्ही ए आय ॲप्लिकेशन्स, कोपायलट्स, कोडिंग असिस्टंट किंवा ऑटोमेशन वर्कफ्लोज बिल्ड करत असाल तर प्रॉम्प्ट चेनिंग हा मास्टर करण्यासारखा सर्वात महत्त्वाचा कॉन्सेप्टपैकी एक आहे. प्रॉम्प्ट चेनिंग तुम्हाला प्रेडिक्टेबल, स्केलेबल आणि मेंटेनेबल ए आय सिस्टीम तयार करायला मदत करते. तर मित्रांनो, ही होती एक छोटीशी क्लिप आपल्या मुख्य व्हिडिओमधली. मुख्य व्हिडिओमध्ये ह्या विषयाबद्दलची संपूर्ण माहिती, उदाहरणं आणि इतर तपशिलांसह दिली आहे.
तो व्हिडिओ नक्की पहा. त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि वर दिलेल्या आय बटनवरती दिली आहे.